पण ते येणंही अडळ असतं. लग्नात बघा सकाळी इतका उत्साह असतो, ती नवरी मुलगी, तो गजबजलेला मंडप, ते आलेले पाहुणे, ते सनेचे सूर, ते काय आणखीन त्या ठिकाणी असणारं प्रसन्न वातावरण, हे सगळं आपण अनुभवत असतो. आणि त्यानंतर दुपारच्या वेळी त्याच दिवशी ती मुलगी ज्यावेळेला सासरी जायला लागते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचे भाव, तिच्या डोळ्यातले अश्रू, तिच्या असणारी व्याकुळता ही आपण एका दिवसातच अनुभवतो. माझं असंच झालेलं आहे की काल असणारा उत्साह आज माझ्या घरी परत जायचं या भीतीने मावळलेला आहे. मला असं वाटतं की केळगाव सोडूच नाही, इतकं आदरातिथ्य या लोकांनी आमचं केलं. माननीय प्राचार्य याच्यावर आम्ही प्रथम आलो हे सगळं बघायला, त्यावेळी मी बघितलं की या लोकांचा उत्साह म्हणण्यापेक्षा आत्मीयता आहे, मन जोडलेली आहे, जिथे वेळेत आहे, ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांना का द्यायचं नाही. वापरला मित्र हो की आमचे असणारे सदस्य वारकऱ्याच्या भूमिकेत येतील, तुम्ही आमचे विठ्ठल व्हा, आम्ही रस्त्यात झोपू, आम्हाला काही वाटणार नाही. वारकरी या वेदना बघत नाही, तो विठ्ठलाचं रूप ध्यान आहे. तसे आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. मित्र हो की बोरे मॅडमनी खरं म्हणजे त्या पर्सनल किंवा खाजगी असतात त्या गोष्टी, त्या सांगायला नको, पण त्यांनी सांगितल्या. त्याची ती जुनी सवयही मला माहिती आहे. आणि त्यामुळे त्या म्हणल्या की वाईकर मॅडमला मी असं ते म्हणाले. मित्र बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की ती मनाने एवढी मोठी मुलगी आहे, मोठी मुलगी म्हणजे मनानं एवढी ती विशाल आहे, मनाने एवढी समृद्ध आहे की तिनं आपल्या वडिलांना जीवदान देण्याकरता तिची किडनी वडिलांना दिली. आणि परमेश्वराच्या योगाने मला असं वाटतं की चला आपणही तिचे वडील व्हावं, आपलं म्हातारपण तरी सुखात जाईल. त्यांना किडनी दिली, मला काठी दे, आधार दे. मी मित्र हो लक्षात ठेव, काळजीपूर्वक बोलतो की मला किडनी देणारी तिने काय करायचं. मी किडनी मागितली नाही, मी आधार मागितला, मी काठी मागितली. आणि त्यातच सगळा अर्थ हा सांगतो. मित्र हा भाग आपण सोडला तरी मागचं नेवाशाचं अधिवेशन आणि